करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. हे जे विचार आहेत ते एकांतात ऐकलं गेलं पाहिजे. आता कोणते विचार जे तुम्हाला रडवणारे आयुष्यभर रडतील? मग असे कोणते विचार आहेत जे ऐकल्यावरच आपल्याला प्रत्यक्षपणे रडवले जातील? बघा प्रत्यक्ष भाग दिलेला आहे. आपली विचार करण्याची जी पद्धत आहे खरी उत्तमाची आहे का? आपण विचार करत असतो आपल्या आयुष्यामध्ये किती बदल करायचे आहेत, परंतु आपण दुसऱ्यांच्या बदलामध्ये त्यांचा स्वभाव पाहत असतो, परंतु आपण आपला स्वभाव विसरून जातो. आता हे विचार संपूर्णपणे एकांतात जर ऐकलं तर प्रत्यक्षपणे येणारा राग आहे ना, त्या रागामध्ये घेतलेला निर्णय व्यक्तिगत आयुष्यासाठी अतिशय हानिकारक असतो. आता आपण कुठलाही निर्णय घेत असताना आपलं डोकं, आपलं शरीर हे एकदम शांत असावं. ज्याप्रमाणे आपण निर्णय घ्यायचा आहे त्याप्रमाणे थंड विचाराने, जसा बर्फाचा खडा असतो बघा, त्याप्रमाणे आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो उत्तमाचा घ्यायचा आहे. परंतु रागात घेतलेला निर्णय व्यक्तिगत आयुष्यासाठी अतिशय हानिकारक आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीसमोर एखादा मुद्दा मांडायचा असतो, परंतु आपण जे मुद्दे मांडतोय ते मुद्दे तो ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये आहे का? त्याला आपले मुद्दे सांगून देत असताना ती व्यक्ती ते मुद्दे संपूर्णपणे समजू शकेल का? जर समजूच शकत नसेल तर कितीही त्याच्यासमोर कितीही वेळा जरी डोकं आपटलं तरी काहीच उपयोग होणार नाही. म्हणून आपल्या ज्या विचार, आपल्या व्यथा, आपले दुःख कोणापुढे सांगावं, कोणाला सांगावं हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून विचार उत्तमाचे काय असावेत? ज्याप्रमाणे आपण सुगंधाच्या मागे धावायचं नसतं, कारण खरा सुखाचा सुगंध आपल्या आतच दरवळत असतो. आता सुखदुःख ही आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतातच. परमेश्वराचा जर सहवास लाभला तर बैल हा नंदी होतो, सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो, आणि फुलं कचरा होत नाही तर निर्माल्य होत असतात. धुपात बघा प्रत्यक्षपणे जाळल्यावर राख होते, परंतु ती राख होत नाही तर ती भस्म होते. निरांजन नंदादीप होतो, आणि दूध दही बघा प्रत्यक्षपणे आपल्याला प्रसाद मिळते की नाही. म्हणून जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. आपल्यामध्ये शांतता नाही आहे, कारण आयुष्यातील प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. नेहमी चुकतात ते फक्त आपले निर्णय चुकतात. मनुष्य कधीच चुकत नाही, मनुष्याचे निर्णय चुकतात. त्याचप्रमाणे तराजूमध्ये साधी कुठलीही वस्तू
वजन करत असताना कमी जास्त होतच असते. मग ते बघा, प्रत्यक्ष पाहायला जर गेलो, आपलं आयुष्य कमी जास्त तर होणारच, म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगलं गेलं पाहिजे. आयुष्यामध्ये सुद्धा सुखदुःख ही आहेतच ना, का फक्त सुखच आहे? संकट टाळून पुढे जाण्यापेक्षा संकट भेदून पुढे गेलो की आत्मविश्वास वाढत असतो आणि आत्मविश्वासाने छाती ठोकून पुढे जाता येतं आणि जगायला खूप आनंद वाटतो. कारण बघा, प्रत्येकजण 10वीच्या परीक्षेसाठी तयार आहेत, पण जो खरा अभ्यास करत आहे त्याचाच नंबर प्रथमता येतो की नाही? वर्गामध्ये 70 मुलं मुली आहेत, परंतु एकच विद्यार्थी असा आहे, तो टॉपर आहे. तो आत्मविश्वासाने सांगू शकतो, मी एवढ्या जिद्दीने अभ्यास केला, माझ्याकडून एवढा अभ्यास करून घेतला आणि आत्मविश्वासाने छाती ठोकपणे सांगू शकतो, माझा नंबर पहिलाच येणार. कारण संकट टळून गेलेलं आहे, कारण अभ्यास पूर्ण रीतीने पार केलेला आहे. परंतु बघा, आपला मोबाईल असतो बघा, मोबाईल त्याचप्रमाणे आपलं आयुष्य आहे, आपलं जीवन आहे. म्हणजेच काय, आता मोबाईलची तुलना आपल्या आयुष्याशी काय केली माहिती आहे? जर पाहायला गेलो, मोबाईलमध्ये चार्जिंग असते बघा, त्याचप्रमाणे आपलं आयुष्य आहे. मोबाईलमध्ये जर चार्जिंग फुल असेल तर आपल्याला बघा काही वाटत नाही आहे, टेन्शन नाही आहे आणि उत्तम रीतीने आपण तो मोबाईल हँडल करू शकतो. परंतु जर त्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी असेल तर आपल्या जीवामध्ये जीव, आपल्या छातीमध्ये धडधड वाढत असते की मी घरी जातपर्यंत किंवा हे काम माझं पूर्ण होतपर्यंत चार्जिंग राहील की नाही राहणार. त्याचप्रमाणे आपलं आयुष्य आहे. जर संपूर्ण अभ्यास असेल, संपूर्ण विषयाची माहिती असेल तर छाती ठोकपणे आपण सांगू शकतो आत्मविश्वासाने. पण जर अभ्यासच केला नसेल ना, तर आपलं काय होतं, पुढे बघ मागे बघ, आणि समोर जर कठीण सर किंवा टीचर जर असतील तर समजायचे 12 वाजल्याशिवाय राहत नाही आणि छातीमध्ये सारखी धडधड, बरोबर की नाही? म्हणून तुम्हाला श्रीमंत दाखवायची गरज पडत असेल तर तुम्ही खूप गरीब आहात. कारण श्रीमंत आणि गरीब ज्याप्रमाणे नाती मनाने बनतात ना, त्याचप्रमाणे काही लोक खूप गप्पा मारत असतात, परंतु त्या गप्पा नंतरही आपली नसतात आणि काही शांत राहून सुद्धा आपले होतात. म्हणजे विचार करा, आपलेच नातेवाईक बघा, आपल्याच घरातील मंडळी बघा, आपल्या घरामध्ये आपण सर्वांशी बोलून चालून नसतो. कारण का? कारण आपण श्रीमंत आणि गरीब यांची तुलना करत असतो, त्यांचा स्वभाव पाहत असतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपण कोणत्या विचाराने त्यांच्याकडे पाहायला गेलो तर ती समोरची व्यक्ती गरीब आहे म्हणून आपण त्याच्याशी बोलायचं टाळलं. ती व्यक्ती श्रीमंत आहे तर आपण त्याच्या मागे मागे धावत असतो. बरोबर? अगदी बरोबर. त्याचप्रमाणे जर विचार केला, नातीसुद्धा अशीच असतात. आपण सर्वांशी बोलून चालून नाही आहे, परंतु आपल्या सुखदुःखाला जी माणसं उपयोगी येतात तीच खरी नाती आहेत ना. तिथे कधी पैसा पाहायला जात नाही आहे का? पैसा पाहायला जातो नाही आहे. म्हणून प्रयत्न सोडू नका, कारण आज न उद्या एक दिवस आपल्या मनासारखं नक्कीच होणार. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. का आपल्या मनासारखं का होईल? कारण जर पाहायला गेलो,
आपण सगळ्याशी चांगलं वागतो, हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत. पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट का वागतात? कारण हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणून ज्याची काही गॅरंटी नाही आहे ते म्हणजे आपलं आयुष्य, आणि ज्याची पक्की गॅरंटी आहे ते म्हणजे मरण. कोणाला मरण चुकलेलं नाही आहे. जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे. म्हणून स्वतःचंच खरं करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही लाख जरी ज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या ना, तरी चिखलात लोलायची आणि माती खायची सवय कधी जात नसते. आयुष्याची खरी किंमत ज्यांना जास्त कळते ना, ज्यांना कोणीही किंमत देत नाहीये, परंतु माणसानं शाळा शिकावी, पण शाळा करायला शिकू नये. बरोबर की नाही? स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा उपयोग करून घेणाऱ्यांना आणि स्वतःच्या मतलबासाठी बघा इतरांना त्रास देणाऱ्या आयुष्यात कधीही सुख लाभत नाही. ते नेहमीच दुःखी होत असतात. मग आपला स्वार्थपणा कुठे आहे? आपला अभिमान कशामध्ये आहे? कारण तुम्ही कितीही सत्यनारायण करा, तुमचा व्यवहार सत्याचा जर नसेल ना, तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. का भाग दिलेला आहे? कारण 5 सेकंदाच्या छोट्याशा हसण्याने जर आपला फोटोग्राफ छान येत असेल तर जरा विचार करून बघा, नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल हो. म्हणून वयानं आणि शरीरानं आपण आपोआप मोठे होत जातो, पण जोवर आयुष्यात अडचणी, अपयश आणि गद्दार लोक भेटत नाही ना, तोवर आपण हुशार, चतुर आणि समजदार होत नाही. म्हणून अपयश का आपल्या वाटेला आलेले आहेत? का सुख आणि दुःख आपल्या वाटेला आलेले आहेत? माणूस रागावतो त्याच्यावर जो त्याच्या मनाच्या फार जवळ असतो ना, त्याच्यावर ज्याची त्याला फार काळजी असते त्याच्यावरच तो चिडतो. कारण ज्याच्या प्रत्येक गोष्टीचा त्याला फरक पडतो, कारण सगळ्यात जास्त काळजी त्याचीच करत असतो. ज्याला तो आपल्या हक्काचं समजत असतो त्याच व्यक्तीला आपण जास्त रागावत असतो. परंतु कोणी परक जर असेल तर त्याला आपण जास्त बोलत नाही. काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढत असतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका, उलट गर्व करा. कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावर येत असते. बरोबर की नाही? म्हणून दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी आपण मेणबत्ती म्हणून तयार राहिलो पाहिजे. स्वतःचा दिवा विझलेला असतो तरीसुद्धा दुसऱ्यांच्या दिव्यात तेल किती आहे हे पाहणारे लोक आपल्याला भरपूर सापडतील. म्हणून त्यांच्याशी 2 हात दूर राहिलेलंच बरं, कारण त्यात भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे आयुष्य कसं जगायचं, जीवनामध्ये आनंद केव्हा आपल्याला प्राप्त होईल? जन्मता जायते अज्ञाना, संस्कारे ज्ञान उच्यते. जय जय रघुवीर समर्थ.